नजरेसमोर एक गोष्ट आली, एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे काय आहे तर ही जी काही निवडणूक आहे ती लढले नाही आहेत, ती लढवली गेली आहे. या 20 वर्षांनंतर ह्या ज्या काही गोष्टी घडल्यात आम्ही एकत्र येण्याच्या, त्याच्या मागे हात कोणाचा आहे तर देवेंद्र फडणवीस यांचा. कारण मुसलमान कुठे वळलेला असेल तो मुस्लिम पार्टीकडे, इस्लामिक पार्टीकडे, मग ते असदुद्दीन ओवैसीचे असो किंवा अन्य कुठलीही असो. कृष्णनीती, आणि ही कृष्णनीती कोणी वापरली आहे तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिळस्कर. मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सुद्धा आलेत. मित्रांनो, ह्या ज्या काय 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या किंवा ह्यापूर्वी ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका पाहिल्यानंतर माझ्या नजरेसमोर एक गोष्ट आली, एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे काय आहे तर ही जी काही निवडणूक आहे ती लढले नाही आहेत, ती लढवली गेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मी काय म्हणतोय, हे जे काही सगळे पक्ष होते हे पक्ष लढले नाही आहेत, तर ती गोष्ट त्यांना लढवलं गेलेलं आहे असं मी का म्हणतोय. कारण महाभारताचं जे युद्ध होतं ना मित्रांनो, हे महाभारताचं युद्ध हे लढवलं गेलं होतं. श्रीकृष्णाने हे युद्ध घडवलं, लढवलं. कोणी कधी लढायचं, काय त्याच्यात रणनीती असेल, ती रणनीती म्हणजे कृष्णनीती. ही कृष्णनीती कृष्णाने आखली होती आणि त्याप्रमाणे ते युद्ध लढलं गेलं. कोणाचा विजय होणार, कोण मारला जाणार, कोणाविरुद्ध कोण लढणार, ही सगळी जी स्ट्रॅटेजी होती ही कृष्णाने आपल्या कृष्णनीतीने लढवलेली होती. हे एक रणनीती होती. तशीच आता एक रणनीती आखली गेली होती असं मला दिसून आलं आहे. असं मला भविष्यात तरी त्याचे पडसाद मला बघायला मिळतील. तुमच्या लक्षात येईल मी जे म्हणतोय त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. मित्रांनो, ही जे काही युद्ध झालं महापालिकेचं, द्वंद्व झालं महापालिकेचं, ही जी काही निवडणूक झाली आणि त्याचे काही निकाल आले, ते निकाल आलेले पाहता एक गोष्ट लक्षात आली आहे. आणि त्यापूर्वी ज्या काही घटनाक्रम घडत गेल्या, या सर्व गोष्टींना जर आपण एकमेकांशी जर जोडलं, यांच्या एकमेकांच्या कड्या जर जोडल्या एकमेकांशी, तर तुम्हाला ती साखळी लक्षात येईल. ही जी साखळी मी तुमच्यासमोर मांडतोय ती साखळी लक्षात येईल. आणि साखळी बनवणारे कोण आहेत, ही रणनीती आखणारे कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी, असं म्हणायला हरकत नाही. आता ही रणनीती काय आहे तर आपण थोडंसं उभाटा आणि मनसे हे जे एकत्र आलेत ना मित्रांनो, दोन भाऊ एकत्र आले आणि ते आले पाहिजेत. आल्यानंतर जे काय घडेल ह्या महाराष्ट्रात ते भूतोना भविष्यत घडेल आणि भारतीय जनता पार्टीची अगदी पिछेहाट होईल, भुईसपाट होईल. असे काय हे जे काय पत्रकारांनी गेले कित्येक वर्ष तो तुंटुणा चालू केला होता, तो ते वाजवत होते, त्याला कुठेतरी आता एक पूर्णविराम मिळणं आवश्यक होतं. म्हणून सरशेवटी हा एक प्रयोग झाला. आणि हा प्रयोग झाला ना, ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे त्या मंचावरती एकत्र आलेत, त्यावेळी राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं, ते समजणं गरजेचं आहे. ते वक्तव्य काय आहे तर बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचे चुलते काका यांनी सुद्धा प्रयत्न केला, अनेक शिवसैनिकांनी प्रयत्न केला, अनेक शिवसैनिकांच्या नेत्यांनी, मनसेच्या नेत्यांनी हा प्रयत्न केला, पण ते होऊ शकलं नाही. तब्बल 20 वर्ष गेली आणि या 20 वर्षांनंतर ह्या ज्या काही गोष्टी घडल्यात आम्ही एकत्र येण्याच्या, त्याच्या मागे हात कोणाचा आहे तर देवेंद्र फडणवीस यांचा. लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या दोघांची एकत्रित येण्याचं क्रेडिट दिलेलं आहे, श्रेय दिलेलं आहे. मित्रांनो, हा एक मुद्दा लक्षात ठेवा.
त्यानंतर दोघांनी जाहीर केलं की आम्ही आता एकत्र येणार आहोत. पण ते राज ठाकरे काय म्हणाले, आम्ही जे एकत्र आलोय आता ते फक्त मराठीच्या मुद्द्यावरती, ना की राजकीय दृष्ट्या. लक्षात घ्या, राज ठाकरे काय म्हणाले, राजकीय दृष्ट्या नव्हे तर आम्ही जे एकत्र आलो ते फक्त मराठीच्या मुद्द्यावरती, मराठी माणसासाठी. मित्रांनो, त्यानंतर ह्या दोघांची जी युती झाली ना, त्याला जुलैपासून ही निवडणूक, या निवडणुकीचे निवडणूक जाहीर करेपर्यंत ते एकत्र आले नव्हते. लक्षात आलं का? एकत्र निवडणुका लढवायच्या म्हणून त्यांनी ते घोषित केलं नव्हतं, राज ठाकरेंनी ते केलं नव्हतं. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी ते एकत्र आले आणि घोषित केलं त्यांनी, त्यावेळी राज ठाकरेंनी काय सांगितलं होतं की कोण कुठून लढणार, कोण किती लढणार ते आम्ही आज घोषित करत नाही आहे, ते मोगम ठेवलं. मित्रांनो, शेवटी उद्धव ठाकरेंनी आपला वर चष्मा दाखवला, 150 उमेदवार उतरवले आणि राज ठाकरेंच्या हातात फक्त 53 उमेदवार राहिले. लक्षात आलं का मित्रांनो, काय गंमत आहे ती? म्हणजे कमीपणा कोणाचा, तर राज ठाकरेंचा केला गेला. आणि तो कोणाच्या हातून, तर उद्धव ठाकरेंच्या हातून. आणि काय केला, तर 53 उमेदवार त्यांच्या झोळीत टाकून फक्त 53 जागा. म्हणजे मनसैनिकांच्या मनात सुद्धा ह्या गोष्टीचा राग असेलच. मित्रांनो, लक्षात आली का गोष्ट? आणि ज्या प्रकारे हे निवडणूक लढली गेली, त्या निवडणुकीमध्ये जो रिझल्ट आला, निकाल आला, त्या निकालाअंती 62 हे उभाटाचे आहेत आणि अवघे 6 मनसेचे आहेत. आता मित्रांनो, हळूहळू मनसेच्या मनात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या मनात, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात, त्यांच्या नेत्यांच्या मनात एक भाव आता रुजायला लागलेला आहे की आपण उभाटावर जाऊन घोडचूक केलेली. या उलट पक्षी आपण जर वेगळे लढलो असतो तर वेगळा निकाल लागला असता. 5-25 उमेदवार आम्ही निवडून आणू शकलो असतो. ह्या गोष्टीचा सुद्धा त्यांच्या मनात एक भाव निर्माण झाला असेल. राज ठाकरेंच्या मनात काय आहे ते तुम्हाला येणाऱ्या काळात दिसून येईल. मित्रांनो, लक्षात आलं का? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की MIM, असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने जे काय 120-125 उमेदवार निवडून आणले अख्ख्या महाराष्ट्रामधून, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संभाजीनगरमधून तब्बल 30 उमेदवार त्यांनी निवडून आणलेले. हा जो करिश्मा घडलेला आहे, हा करिश्मा घडण्याच्या मागे सुद्धा हीच रणनीती आहे. आता तुम्ही म्हणाल, असदुद्दीन ओवेसीने जे निवडून आणले त्याच्यामागे भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस आणि यांची काय रणनीती आहे, नरेंद्र मोदीजीची, तीच तुमच्या आता लक्षात आणून देऊ इच्छितो मी. मित्रांनो, जे काय आता निवडणुका झाल्या, रिझल्ट आले, निकाल लागले, त्या निकालानुसार असदुद्दीन ओवेसीचा पक्ष आता एक स्थिर स्थावर झालेला आहे. आणि ह्या स्थिर स्थावर झालेल्या पक्षाच्या उमेदवार जे निवडून आले ते मुस्लिम आहेत. आणि फक्त एकच असा उमेदवार आहे, तो हिंदू आहे, हिंदू बौद्ध आहे. लक्षात आलं का? आता याच्यातून काय निदर्शनात येते की मुस्लिम मतं आहेत ते आता मुस्लिम पार्टीला जाणार आहे. 100% जी मुस्लिम पार्टी आहे त्या मुस्लिम पार्टीला जाणार आहे. त्यामुळे जे तथाकथित मुस्लिम जनतेचे, नागरिकांचे जे कैवारी होते, सेक्युलर पार्टी, लक्षात आलं का? जे सेक्युलर होते, स्वतःला सेक्युलर समजावणारे होते, सांगणारे होते, आणि जी मतं खात होते त्या मुसलमानांची, आणि मुसलमानांच्या तोंडाला पानं पुसत होते. ह्या गोष्टी आता मुसलमानांच्या सुद्धा लक्षात आलेल्या आहे की आपल्याला जर नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला एका इस्लामिक पार्टीलाच मतं देणं आवश्यक आहे. मित्रांनो, याच्यातून आता काय साध्य झालं, तुम्ही प्रश्न कराल मला. यापुढे ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकामध्ये मुसलमान हे इस्लामिक पार्टीलाच
मतदान करतील. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हीच गोष्ट तुम्हाला घडताना दिसेल. मुसलमान पार्टीच्या उमेदवारांनाच निवडून देतील. लक्षात आलं का? त्यामुळे या देशामध्ये दोन फाड होतील, विभाजन होईल, हिंदू आणि मुसलमान. लक्षात आलं का? 80% हिंदू आणि 20-25% मुसलमान यांच्यामध्ये काय होईल? विभाजन, सरळ विभाजन होईल. कारण का? मुसलमान पार्टीला जर मतदान झालं तर हिंदू काय करतील? जी हिंदूंचं जे बलस्थान आहे अशा भारतीय जनता पार्टीला मतदान करतील. लक्षात आलं का? मग तो सेक्युलर हिंदू असो किंवा कट्टर हिंदू असो, तो कुठल्या दिशेला जाईल? भारतीय जनता पार्टीच्या दिशेला जाईल. लक्षात आलं का? हिंदू, सेक्युलर हिंदू. कारण त्याच्याकडे पर्यायच उरणार नाही. कारण दुसऱ्या बाजूला कोण असणार आहे? तर इस्लामिक पार्टी, मुसलमानांची पार्टी. त्यामुळे तो त्या दिशेला वळणार नाही. तो कुठल्या दिशेला वळेल? तर हिंदूची बाजू घेणारा, हिंदूंची भलामण करणारा, हिंदूंना संरक्षण देणारा जो पक्ष आहे त्या पक्षाकडे. लक्षात आलं का? येणाऱ्या काळात तुम्हाला हेच पाहायला मिळेल. अवघ्या भारतामध्ये, या भारतवर्षामध्ये या दोन धर्मामध्ये झालेलं विभाजन. आणखीन महत्त्वाची गोष्ट, जर मुसलमान वेगळे झाले तर त्या मुसलमान पार्टीला ख्रिश्चनसुद्धा मतदान करणार नाही. लक्षात आलं का? ख्रिश्चन, बौद्ध हे त्या मुसलमान पार्टीला मतदान करणार नाहीत. मग ते कुठल्या बाजूला जातील? सरळ गोष्ट आहे मित्रांनो. त्यांच्यासाठी जे संरक्षण देणारी पार्टी आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. कारण केरळमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळते. तिथे ख्रिश्चन आता भारतीय जनता पार्टीच्या दिशेला वळायला लागलेले आहेत. कारण तिथे मुसलमानांकडून त्यांचं उत्पीडन होते. मुसलमानांकडून त्यांना त्रास होतोय, ते मारले जात आहेत, त्यांच्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते. त्यामुळे आता ते कुठे वळले आहेत? तर भारतीय जनता पार्टीकडे. कम्युनिस्टांकडून ते कुठे वळले आहेत? हिंदुत्वाच्या पार्टीकडे, हिंदू पार्टीकडे. लक्षात आलं का मित्रांनो? काय किमया घडवून आणलेली आहे या महानगरपालिकेमध्ये. असदुद्दीन ओवैसीचा पक्ष यापुढे तुम्हाला मोठा झालेला दिसेल. त्याचे आमदार, खासदार निवडून आलेले तुम्हाला दिसतील. पण ते कोणाच्या जीवावरती? तर मुसलमानांच्या जीवावरती. मित्रांनो लक्षात आलं का? एक महत्त्वाची गोष्ट आणखी, इथे उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याचं नामोनिशाण मिटलेलं तुम्हाला दिसेल. जो कोण मुसलमानांची हुजरेगिरी करेल, मुसलमानांसमोर लाडघोटेपणा करेल, तुष्टीकरण करेल, अशा पक्षाची आता नामोनिशाण तुम्हाला मिटलेले दिसतील. मग तो कुठलाही राजकीय पक्षाचा असो, मग तो समाजवादी असो, राष्ट्रवादी असो किंवा उभाटा असो किंवा काँग्रेस असो, त्यांचं नामोनिशाण तुम्हाला मिटलेलं दिसेल. कारण मुसलमान कुठे वळलेला असेल? तो मुस्लिम पार्टीकडे, इस्लामिक पार्टीकडे. मग ते असदुद्दीन ओवैसीचे असो किंवा अन्य कुठलीही असो. मग उरलेला जो आहे नागरिक, मग तो हिंदू असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, शीख असो, तो कोणाकडे वळेल? तर भारतीय जनता पार्टीकडे. म्हणजे सरळ विभाजन हिंदू आणि मुसलमानांमध्ये, अन्य धर्मी आणि मुसलमानांमध्ये. लक्षात आलं का मित्रांनो? कारण मुसलमानांना कोणीही स्वीकारायला तयार नाही आहे. त्यांचं जे भूतकाळ आहे, त्यांचा जो इतिहास आहे, तो बघितल्यानंतर मुसलमानांच्या सोबत जाण्याला कोणीही तयार नाही आहे. आणि हीच गोष्ट तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या निवडणुकीमध्ये काय घडलंय? तर राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जास्त बोललेले नाही आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती
अगदी हे साधलं, शरसंधान साधलं त्याने. नरेंद्र मोदीजींबद्दल बोलले ते, अमित शहाबद्दल बोलले, पण देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते जास्त बोलले नाही. तसंच देवेंद्र फडणवीस सुद्धा राज ठाकरेंच्या विरोधात बोललेले नाही. म्हणजे काय, राज ठाकरे हे महाराष्ट्रात तुम्हाला कार्यरत दिसतील. कारण का, एकनाथ शिंदे यांचा दबदबा वाढू नये. लक्षात आलं का? मग एकनाथ शिंदे आपला पक्ष आता वाढवतील, तो केंद्रीय स्तरापर्यंत नेतील असं मला आता वाटते. महाराष्ट्रामध्ये दोनच पक्ष उरतील. ते दोन पक्ष कुठले, तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, आणि तिसरा पक्ष दिसेल तो इस्लामिक पार्टी, मुसलमानांची पार्टी. लक्षात आलं का? अवघ्या देशामध्ये तुम्हाला अशीच परिस्थिती दिसेल, हीच परिस्थिती दिसेल. जो हिंदूंची बाजू घेईल, हिंदुत्व जपेल, अशा पक्षांच्या बाजूला हिंदू वळेल, आणि जो इस्लामबद्दल बोलेल त्यांच्या बाजूला इस्लामिक पार्टीकडे ती जाते. हे वास्तव आहे, आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये राज ठाकरे यांचं राजकारण तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल. भले त्यांना आता 6च नगरसेवक निवडून आणता आले, पण राज ठाकरे आता मागच्या दरवाज्यातून, म्हणजे कुठल्या, विधान परिषदेच्या दरवाज्यातून त्यांचे 2 आमदार तुम्हाला त्या MLC तुम्हाला त्या विधान परिषदेमध्ये आरूढ झालेले दिसतील. लक्षात आला का मित्रांनो? आणि हेच ते वास्तव आहे. कारण राज ठाकरेंना राजकारणामध्ये अस्तित्व त्यांचं ठेवणं हे आवश्यक आहे भारतीय जनता पार्टीला. कारण एकनाथ शिंदे मुजोड होऊ नये, ही सरळ साधी गोष्ट आहे. आणि हेच ते राजकारण आहे, आणि हे आहे कृष्णनीती. आणि ही कृष्णनीती कोणी वापरली आहे, तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी. हे समजणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.